30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार कोणीही समाज बांधव आंतरवालीकडे येऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका। जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट। स्वतःला त्रास करून घेत असल्यास जरांगेंना ताब्यात घ्या। गुणरत्न सदावर्तेंची मागणी। जरांगे भावनिक वातावरण तयार करत असल्याचा आरोप। आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबत। विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत। शिवसेनेकडून क्षितेश ठाकूर यांच्या नावाचा विचार असताना भाजप राजीव पाटील यांच्या पाठीशी असल्याची चर्चा। विधान परिषद निवडणुकीत मवियामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून स्थानिक नेतृत्वाकडे एबी फॉर्म रवाना। सोलापूर यवतमाळसह 8 जागांसाठी काँग्रेसकडून एबी फॉर्मचं वाटप। नीट फेरपरीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची मदत। 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय। देशाचं सैन्य आता नीट परीक्षेचे पेपर पोहोचवणार। नीट प्रकरणातील आरोपी तेजस शहाच्या आर्थिक व्यवहारांची सीबीआय चौकशी। मनीषा हवालदारकडून कुणासाठी प्रश्न घेतले। तेजसच्या मोबाईलची तपासणी होणार। तेजसवर फिजिक्सचे प्रश्न फॉरवर्ड केल्याचा संशय। सूत्रांची माहिती। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, तर अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीत सर्वाधिक 46.6 अंश तापमान। सोलापूरमध्ये बिल्डरसाठी 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल। सलगर वस्तीत परवानगी न घेता 150 झाडं तोडल्याचा दावा। पालिकेकडून गुन्हा दाखल। वर्धा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा। काही ठिकाणी झाडांची पडझड, घरांचं छत उडालं। विद्युत तारा तुटल्यानं अनेक भागात वीज पुरवठा खंडित। तर अमरावतीच्या ग्रामीण भागात गारपिटीसह पावसाची हजेरी।